एनसीपी आमदारांनी बैठकीस भाजपाविषयी नाराजी बोलून दाखवली। जनतेत मराठा आरक्षण आणि शेतकरी नाराजीचा फटका लोकसभेला बसल्याचा आमदाराचा सूर बैठकीत नेत्यांसमोर लावला। विधानसभा निवडणूक आधी शेतकरी नाराजी कमी करणं तसेच सामाजिक गणित बदलण्याचीही मागणी आमदारांनी नेत्यासमोर बोलून दाखवली। अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, ट्रायडेंटमध्ये हसीन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांसह एनसीपीचे आमदारही उपस्थित होते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, एनसीपी आमदारांनी बैठकीस भाजपाविषयी नाराजी बोलून दाखवलेली आहे, तर जनतेत मराठा आरक्षण आणि शेतकरी नाराजीचा फटका देखील लोकसभेला बसल्याचा आमदारांचा सूर होता। नेमकी काय अधिकची माहिती आहे? राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या गटाच्या आमदारांची बैठक आज ट्रायडंट इथे झालेली आहे। या बैठकीमध्ये आमदारांचा बहुतेक सगळ्या आमदारांचा सूर होता की शेतकऱ्यांना पिकांना दिलेला किंमत नाही, या दुसरीकडे जातीय समीकरणाचा फार मोठा फटका मराठवाडा आणि काही भागांमध्ये दिसून येतोय। तर या सगळ्या गोष्टींवर भविष्य कालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करायला हवे धोरणात्मक, आणि भाजपाविषयी जी नाराजी आहे ती देखील कमी करावी लागेल, तरच मग विधानसभेची गणित सोपी जातील अशा स्वरूपाचा सूर आमदारांनी बोलून दाखवलेला आहे। त्यावेळी अजित पवार यांनी आपण योग्य ते सरकार, महायुती सरकार याबाबतचा निर्णय घेईल असं आश्वासन देखील आमदारांना दिलेलं आहे। पण कुठे ना कुठेतरी महायुतीच्या आमदारांमध्ये सुद्धा स्वतःच्या मित्रपक्षांविषयीच्या सरकारची भूमिका नाराजीची आजच्या बैठकीत दिसून आली। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।